आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था। हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 9922415568। राहू शकत नाहीत। मग ते त्यांच्या मास्तरकडे जातात आणि मास्तरला म्हणतात आम्ही एका मित्राच्या बहिणीच्या लग्नाला गेलो होतो याच्या, आणि येत असताना आमच्या गाडीचं थोडा प्रॉब्लेम झाला। म्हणलं गाडीचे टायर फुटलं, त्यामुळे आम्हाला सर येता आलं नाही, परीक्षा देता आली नाही। आम्हाला सर परीक्षा हा पेपर दिला, हा पेपर आमचा केला तर फार नुकसान होईल। मास्तर म्हटले ठीक आहे, उद्या तुमची परीक्षा घेऊ, हरकत नाही। मास्तरने दुसऱ्या दिवशी काय केलं, 4 वर्गात 4 चौघांना बसवलं आणि एकाच ओळीचा पेपर दिला। प्रश्न एकच होता सगळ्यांना, गाडीचा कोणता टायर फुटला। त्यामुळे मास्तर नेहमी हुशार असतात हे लक्षात ठेवा। आपल्याला ज्यांनी शिकवलेलं आहे त्या गुरुजनांना, आपल्याला ज्यांनी जन्माला घातलेलं आहे त्या आई वडिलांना, त्यांचा सन्मान करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। ती कायमस्वरूपी गोष्ट लक्षात ठेवा। कारण झाड कितीही वाढलं तरी शेंड्याला असं तरी वाटू नये की माझ्यामुळे झाड आहे। त्यांनी नेहमी मुळांचं भान ठेवावं। जोपर्यंत मुळं आहे तोपर्यंत झाड आहे, ते शेंडा कधी हंडेली। रामनगरकरांनी त्यांच्या रामनगरच्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे। आज तुम्हाला बक्षीस मिळालं हे प्रातिनिधिक बक्षीस असतं। त्यामध्ये त्यांनी एका यात्रेचा उल्लेख केला त्यांच्या गावात। त्यांनी यात्रेत दोरीवर 2 काठी घेऊन कमरेला कासरे बांधलेला माणूस चालत असतो, तो सांभाळत ते कासरेची टोकं जे असतात ते गर्दीतल्या काही माणसांच्या हातात असतात। त्या गर्दीला त्या माणसांना